पायतर्फे प्रणाम करून सर्वांचं कथेमध्ये स्वागत करते। भगवंताची ही दिव्य कथा, तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात म्हणून तुम्हाला ही कथा ऐकायला मिळत आहे। कारण देवाची कथा देवाच्या मर्जीशिवाय कोणीही ऐकू शकत नाही। तुम्ही या ठिकाणी आलात तर तुमच्या स्वतःच्या मनाने आला नाहीत, तुमच्या मर्जीने आला नाहीत, तर देवाने तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे। नाहीतरी आपल्या गावची लोकसंख्या किती असेल आणि त्यापैकी इथं किती उपस्थित आहेत यावरच ठरवायचं की या ठिकाणी केवळ थोडेसे लोक आहेत कथेला, बाकी गावाची लोकसंख्या भरपूर आहे। आणि काही काही तर भाविक भक्त शेजारच्या गावाहून सुद्धा आलेले असतात, या ठिकाणीही आले असतील कोणी। तर काही लोक दुसऱ्या गावी असताना दुसऱ्या गावाहून या ठिकाणी कथेला येतात, परंतु या गावचे लोक काही गावात कथा असून सुद्धा कथेच्या मंडपात येत नाहीत। कारण या कथेच्या मंडपात यायला सुद्धा भाग्य लागतं, पुण्य लागतं। ज्याला देवाने सिलेक्ट केलं तोच या ठिकाणी कथा ऐकू शकतो, कथेच्या मंडपात येऊ शकतो। जसं 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा असतात, त्या परीक्षेला तोच विद्यार्थी बसू शकतो ज्याचं परीक्षा लिस्टमध्ये नाव आहे, ज्याच्याकडे हॉल तिकीट आहे। नाहीतर उगाच कोणालाही ज्याचं परीक्षा लिस्टमध्ये नाव नाही, ज्याचं शाळेमध्ये ॲडमिशन नाही, काही नाही, हॉल तिकीट नाही, त्याला बसू देतात का? तो परीक्षेला बसू शकतो का? अजिबात नाही। त्याप्रमाणे या कथा मंडपामध्ये कथा श्रवण करायला कोणीही येत नाही। भगवंतानी वरून लिस्ट बनवून पाठवलेली असते। भगवंताच्या श्रोत्यांच्या लिस्टमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत ना, तेच या ठिकाणी येऊ शकतात। म्हणून देवानं तुम्हाला निवडलेलं आहे, देवानं तुम्हाला इथं आणलेलं आहे आणि देवाच्या मर्जीनं तुम्ही या ठिकाणी कथा ऐकत आहात। म्हणून भगवंतानं तुमची व्यवस्थाही एवढी भारी केली, तुम्हाला आज पंखे लावलेत हवा घ्यायला। कारण तुम्ही देवाचं काम करताय, देव तुम्हाला परेशानीमध्ये कसा ठेवेल। आता माणसांना सुविधा लागतात। ज्यावेळी शुकाचार्यांनी राजा परीक्षित यांना कथा सांगितली तेव्हा आताच्या सारखी कथा नव्हती सांगितली। त्यावेळेस लगातार अखंड 7 दिवस कथा सांगितली होती। लगातार म्हणजे दिवसभर रात्रभर सुरूच, 7 दिवस एक खंड सुद्धा नाही। तेव्हापासून अखंड हरिनाम सप्ताह ही परंपरा सुरू झाली आहे। हे नावच बघा, नावामध्येच आपल्याला दिसून येतं अखंड हरिनाम सप्ताह, ज्यामध्ये एक सेकंद सुद्धा खंड पडू दिला जात नाही। सतत देवाचं नामस्मरण, देवाचं कीर्तन, कथा खंड न पडू देता अखंडपणे सुरू असलं पाहिजे, म्हणून याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात। तरी आता मध्ये मध्ये काही गॅप असतो, काही वेळ मध्ये आपण थोडा वेळ ठेवलेला असतो। पण ज्यावेळी राजा परीक्षित यांनी कथा ऐकली ना, ती आपल्यासारखी रोज दुपारी 3 तास ऐकली नाही, तर अखंडपणे लगातार 7 दिवस राजा परीक्षित एका आसनावर मांडी घालून बसलेले होते। त्यांनी 7 दिवस मांडीच मोडली नाही। जोपर्यंत शाप पूर्ण होत नाही तोपर्यंत एका ठिकाणी बसून राहिले राजा परीक्षित। आणि मध्ये उठले तर नाहीत, पण पाणी सुद्धा पिलं नाही, अन्नाचा एक कण सुद्धा खाल्ला नाही त्यांनी। 7 दिवस लगातार बसून त्यांनी कथा ऐकली आणि शुकांनी 7 दिवस लगातार सांगितली। म्हणून असा वक्ता आणि असा श्रोता पूर्वी कधी झाला नाही आणि पुढेही कधी होणार नाही, न भूतो न भविष्यती। राजा परीक्षित यांची बराबरी करणारा श्रोता कधीच होऊ शकणार नाही। केवढे अखंडपणे त्यांनी 7 दिवस कथा ऐकली। आज 7 दिवसात फक्त दुपारी 3 तास देखील माणसाकडे वेळ नसतो। 3 तास ही कथेला यायला आळस वाटतो। आणि इथं आल्यानंतरही मध्ये मध्ये आपल्याला तहान लागते, भूक लागते, मध्ये मध्ये पाणी प्यायला लागतं, आपल्याला गरम होतं, गरमी होते, फॅन लागतो हवा घेण्यासाठी, सर्व सुविधा हव्यात आता। पण त्या काळात कुठलीही सुविधा नव्हती, म्हणून तर त्यांना मोक्ष मिळाला। आणि म्हणून त्या काळामध्ये 7व्या दिवशी बराबर विमान न्यायला यायचं। आता विमान न्यायला येतच नाही, आता कुठेही कथा होतात पण विमानच येईना आता। पूर्वीच्या काळात जिथंही कथा झाली तिथं 7व्या दिवशी विमान न्यायला यायचं। आता रोज हजारो ठिकाणी
या पृथ्वी तलावर अनेक ठिकाणी कथा सुरू आहेत, पण विमान मात्र येत नाही. कारण तसा वक्ता आणि तसा श्रोता, अधिकारी वक्ता आणि सावधान श्रोता आता राहिला नाही. त्यामुळं आता आपण एवढे धार्मिक कार्य करतोय, पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. कारण आपल्याला सुविधा पाहिजे आहेत. आपण देवासाठी सर्वस्व त्याग करू शकत नाही, जे राजा परीक्षित यांनी केला. राजा परीक्षित यांचं चरित्र आपण काल पाहत होतो की त्यांचा जन्म झाला आणि राजा परीक्षित एवढे भाग्यवान आहेत की त्यांना आईच्या गर्भात असतानाच देवाचं दर्शन घडलं. ज्यावेळी अश्वत्थामाने राजा परीक्षित यांना नष्ट करण्यासाठी, मारण्यासाठी ब्रह्मास्त्र सोडलं होतं, देवाने उत्तराच्या गर्भामध्ये प्रवेश करून राजाचं रक्षण केलेलं आहे. म्हणून किती भाग्यवान आहेत महाराज परीक्षित की ज्यांना आईच्या गर्भामध्येच भगवंताचं दर्शन घडलं. आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला, मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी विचार केला, आता मी खूप दिवस झाला हस्तिनापुरात आहे, युद्धाच्या आधी आले होते, युद्धही संपलं, काही दिवस राहिले, मग आता किती दिवस राहणार, आपण आता द्वारकेला परत गेलं पाहिजे. म्हणून परमात्मा पांडवांना विदा मागतात की मी आता द्वारकेला जातो, माझ्याही परिवारातले लोक माझी वाट पाहत असतील. पण पांडवांचं एवढं प्रेम होतं देवावर की सगळ्यांनी खूप आग्रह केला की देवा थोडे दिवस थांबा, खूप आग्रह केला. तेव्हा देव थांबले. पण देव पांडवांनी आग्रह केला म्हणून थांबले नव्हते, तर देवाला आठवण झाली भीष्म पितामह यांची. भीष्म पितामह जे उत्तरायणाची वाट पाहत होते. भीष्म पितामहांना इच्छा मरण होतं की त्यांच्या इच्छेने कधीही मरू शकत होते. ते आपल्यासारखं नाही, आपल्यासारखं नव्हतं. आपल्याला कधी मरण येईल सांगता येत नाही, एका क्षणाचा भरवसा नाही आपला. पण भीष्म पितामह यांना वरदान होतं इच्छा मरणाचं. त्यांनी ज्या दिवशी ठरवलं की आज देह त्याग करायचा, त्या दिवशी ते कधी सुद्धा आपला जीव सोडू शकत होते. त्यांच्या मनावर होतं कधी मरायचं. आणि ज्यावेळेस महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाने भीष्म पितामह यांना बाण मारले आहेत, बाणाच्या शय्येवर अगदी त्रासामध्ये त्यांनी झोपून आहेत, पडून आहेत, पण त्यावेळी दक्षिणायन सुरू होतं. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, दक्षिणायनामध्ये मरणारा परत परत जन्माला येत असतो, म्हणून उत्तरायणामध्ये मरावं. म्हणून जे पूर्वी श्रेष्ठ श्रेष्ठ साधू संत झालेत ना, त्यांनी त्यांचा देहत्याग उत्तरायणामध्ये केलेला आहे. आता उत्तरायणच सुरू आहे, जेव्हा आकाश संपूर्ण मोकळं असतं, पांढरं शुभ्र असतं, निळं असतं. उत्तरायण मरण्यासाठी शुभ असतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून भीष्म पितामह उत्तरायणाची वाट पाहत होते. आणि भगवंताला आठवण आली की भीष्म आता देहत्याग करणार आहेत आणि त्यांना भेटल्याशिवाय, त्यांना दर्शन दिल्याशिवाय कसं जावं. म्हणून पांडवांनी आग्रह केला, हे निमित्त होतं, पण देव थांबले होते भीष्म पितामह यांच्यासाठी. आणि भीष्म पितामह यांना भेटण्यासाठी परमात्म्याला जायचंय. आणि त्याच वेळीस धर्मराजाला ग्लानी येऊ लागली. धर्मराजाला पश्चाताप होऊ लागला की मी राज सिंहासनावर बसावं म्हणून एवढं मोठं युद्ध झालं आणि मी या सिंहासनावर बसण्याची किंमत एवढी मोजावी लागली की कित्येक जणांना मरण आलेलं आहे, कित्येक जणांना या युद्धामध्ये मरावं लागलं. जेवढे लोक मेले तेवढ्यांच्या बायका विधवा झाल्या, पोरं अनाथ झाले. एवढं मोठं पाप घडलं, केवळ माझ्यामुळं घडलं. ते स्वतःला दोष द्यायला लागले की सगळं हे पाप घडलं ना माझ्यामुळं, मी या सिंहासनावर बसावं म्हणून एवढं मोठं पाप घडलं, एवढं मोठं युद्ध झालं. म्हणून त्यांना ग्लानी आली होती. ते पश्चातापात पडले होते, दुःखी झाले होते, मन उदास झालं होतं. हे देवानं जाणलं आणि देवाला वाटलं की धर्मराजाला उपदेशाची गरज आहे. म्हणून भीष्म पितामह यांना भेटायला घेऊन गेले सगळे पांडव द्रौपदी सहित. आणि भीष्मांना विनंती केली की पितामह तुम्ही धर्मराजाला धर्माचा काही उपदेश करा, राजनीतीवर काही उपदेश करा. तेव्हा भीष्म पितामह त्या ठिकाणी देवाच्या आज्ञेने धर्मराजाला सुंदर असा उपदेश करू लागले. आणि जेव्हा ते उपदेश करत असताना उपदेश करणं सुरू होतं आणि त्याच वेळी मध्येच सोबत द्रौपदीही आली होती ना, द्रौपदी मध्येच हसली जोरात. आता द्रौपदी, आता चालू उपदेश आहे, गंभीर
एखादा गंभीर मुद्दा बोलायला सुरू आहे आणि अशा वेळी एखाद्या सभ्य घराण्यातली स्त्री जर जोरात हसली तर विचित्र वाटतं ना. सगळी द्रौपदीच्या चेहऱ्याकडे पाहायला लागली. द्रौपदी काही पागल झाली का? भीष्म पितामह एवढा गंभीर मुद्दा सांगत आहेत, हसण्यासारखं तर काही सांगत पण नाहीत, पण द्रौपदी हसली का? तेव्हा मग भीष्म पितामह यांनी विचारलं, द्रौपदी तू का हसली? द्रौपदी शांत बसली, काही नाही म्हणाली. पण भीष्म म्हणतात, तू असं विनाकारण नाही हसणार, कारण तू सभ्य घराण्यातील कुलीन घराण्यातील स्त्री आहेस, पतिव्रता नारी आहेस. तू विनाकारण असं चार चौघात हसणार नाहीस. नक्की याचं काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे. काय कारण आहे सांग. तेव्हा द्रौपदीनं सांगितलंय, पितामह मला क्षमा करा, पण माझ्या मनामध्ये एक असा विचार आला, आणि तो विचार असा आला की आज तुम्ही एवढ्या ज्ञानाच्या गोष्टी बोलताय, परंतु काही दिवसापूर्वी जेव्हा मी संकटात फसले होते, मला भर सभेमध्ये दुःशासनानं ओढून आणलेलं होतं. दुर्योधनानं माझी फजिती केली, माझा अपमान केला, माझी विटंबना केली, भर सभेमध्ये माझं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही उपस्थित होता. तेव्हा तुमचं हे ज्ञान कुठे गेलं होतं? तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाहीत, आणि आज एवढ्या ज्ञानाच्या गोष्टी बोलताय, म्हणून मला हसायला आलं. त्यावेळेस भीष्म पितामह म्हणतात, द्रौपदी तुझं बरोबर आहे. खरंच त्यावेळी मी बोलायला पाहिजे होतं, पण मी बोललो नाही, शांत बसलो. त्यावेळेस त्याचं कारण असं होतं, त्यावेळी मी दुर्योधनाचं, पापी कपटी असणाऱ्या दुर्योधनाचं, कौरवांचं अन्न खात होतो, आणि त्या कौरवांचं अन्न खाल्यामुळे माझं रक्त दूषित झालं होतं. मग त्याच्यामुळे दूषित अन्न खाल्यामुळे माझे विचार दूषित झालेले होते. म्हणून शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की पापी माणसाच्या घरचं कधीच अन्न खाऊ नये, कपटी माणसाच्या घरचं अन्न कधी खाऊ नये, कारण त्या अन्नाच्या मार्फत त्या माणसाचे पापी विचार आपल्याही मस्तकामध्ये येत असतात. म्हणून अन्न खात असताना अनेक वेळा विचार करायचा की तो माणूस जो आपल्याला खाऊ घालतोय तो पापी आहे का, कसा आहे तो, सात्विक आहे का. सात्विक घरच्या माणसाचं अन्न खाणं खूप चांगलं, पण पापी माणसाच्या घरी कितीही भारी पंचपक्वानाचं जेवण असेल तरी खाऊ नये, आणि सात्विक माणसाच्या घरचं चटणी भाकर जरी असेल तरी प्रेमाने खावी. कारण पापी माणसाच्या घरचं अन्न खाऊन आपल्याही मस्तकामध्ये, बुद्धीमध्ये पापी विचार येत राहतात, आपल्याही हातून अधर्माचं कार्य होत राहतं. म्हणून सावध असावं अन्न खाताना. महाभारतामध्येच दुसरा या बाबतीत एक प्रसंग येतो भगवान श्रीकृष्णाचा. ज्यावेळी महाभारताचं युद्ध ठरलं त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा युद्ध टाळण्यासाठी शांतीदूत बनून हस्तिनापूरला आले होते. कारण देवाने जगाला उपदेश दिला की कुठलंही भांडण होण्या अगोदर किंवा कुठलंही भांडण झालं असेल तर ते आधी टाळण्याचा प्रयत्न करावा. दोन्हीही जी पार्टी आहे, दोन्ही पक्ष आहेत, त्यांनी एकमेकाच्या समोर बसून चर्चा करावी, शांतपणे विचार करावा आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्याचं युद्धामध्ये रूपांतर होऊ देऊ नये. म्हणून हा उपदेश दिला. जगाच्या मालकाला काय गरज आहे शांतीदूत बनून जायची? काही जगाच्या मालकाकडे नौकर नव्हते का, सैनिक नव्हते का? तरी सुद्धा पांडवासाठी एक दूत बनून आले हस्तिनापूरला, शांतीदूत बनून. आणि त्या ठिकाणी दुर्योधनाला खूप अनेक प्रकारे समजावून सांगितलं, युद्ध नको, युद्धाची आवश्यकता नाही, इमानदारीने पांडवांचं घेतलेलं परत कर, हा लोभ सोडून दे. पण दुर्योधनानं ऐकलं नाही. देवानं एवढी मोठी संधी दिली होती दुर्योधनाला, कौरवांना, की अख्खं राज्य नाही दिलंस तरी चालेल, पण 5 पांडवांना 5 गावं तरी दे, पण युद्ध नको. दुर्योधन ऐकला नाही. शेवटी देवाने एक फार मोठी संधी दिली की अख्खं राज्य तुलाच ठेवून घे, फक्त एकच गाव दे. 5 पांडवामध्ये फक्त एक गाव दे. एका गावामध्ये पांडव भिक्षा मागून जगतील. तरीही दुर्योधनानं ऐकलं नाही. उलट त्याने अभिमानामध्ये उत्तर दिलं की कृष्णा, अरे तू एक गाव म्हणतोस, एका गावाची भाषा बोलतोस, एक गाव तर दूर, पण मी सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा त्या पांडवांना देणार नाही. त्यांना जर पाहिजे असेल तर या म्हणावं, युद्ध करा म्हणावं. युद्धाला घाबरतात का ते? त्यांना युद्धाची भीती वाटत असेल तर मला शरण यायला सांगा, पण मी त्यांना बिना युद्धाशिवाय काही सुद्धा देणार नाही. खूप समजावून सांगितलं होतं देवाने, पण दुर्योधनानं ऐकलं नाही. तेव्हा देव जेव्हा वापस निघाले तेव्हा दुर्योधन म्हणायला लागला, कृष्णा
अरे राजकारणाच्या ठिकाणी राहिलं, आपण नातेवाईक आहोत, त्यामुळं आज आला आहेस तसं थांब, आजच्या दिवस मुक्काम कर, मी माझ्या घरी पंचपक्वानाचं भोजन तयार करायला सांगतो तुझ्यासाठी. देवानं सांगितलं, हे बघ दुर्योधन, माणसानं दोनच ठिकाणी खावं. अन्न खात असताना शास्त्र असं सांगतं की पापी घरचं अन्न खाऊ नये, पण तरीही 2 वेळा माणसाने खावं. कधी खावं? समजा एखादा माणूस कुठेतरी दूर प्रवासाला गेलेला आहे, लांब प्रवासाला, त्या ठिकाणी मुक्काम पडलेला आहे आणि त्याच्यासोबत भोजन करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सामग्री नाही. मग भूक लागल्यानंतर काय खाणार? अशा वेळी, अशा संकटाच्या वेळी माणसाने मग कुठेही भोजन केलं तरी चालतं, भगवंताचं नाम घेऊन ते ग्रहण करायचं प्रसाद समजून. कारण तो संकटात असेल, त्याच्याजवळ कुठल्याही प्रकारची सामग्री, अन्न भोजन उपलब्ध नाही, तेव्हा तुम्ही घेऊ शकता काही संकटात असाल तर. आणि दुसरं म्हणजे, जर एखादा माणूस तुमच्यावर फार प्रेम करतो तर त्या माणसाच्या प्रेमापोटी, त्याने प्रेमाने आपल्याला भोजन वाढलेलं आहे, तर प्रेमापोटी, जिथं प्रेम आहे तिथं माणसाने भोजन ग्रहण करावं. कृष्ण परमात्मा म्हणतात, दुर्योधन, एकतर मी संकटात नाही, आणि दुसरं म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम सुद्धा नाही, म्हणून मी तुझ्या घरी कशाला खाऊ. कारण माणसाने प्रेमाने वाढलं, प्रेमाने बोलवलं, आणि आपण त्यांच्या घरी जेवायला गेलो म्हणून त्यांना आनंद झाला तर तिथं खाण्यात अर्थ आहे. नाहीतर एखाद्या घरी जेवायला गेलो आणि त्या घरच्या बाईनं आदळ आपट करत स्वयंपाक केला, शिव्या देत देत तुमच्यासमोर ताट आणून असं आदळ आणि म्हणली गिळा आता, खावं वाटेल का? अजिबात नाही. प्रेमाने वाढलं तर खावं वाटतं. आणि प्रेम असं आहे, प्रेम हा शब्द हा बोलून सिद्ध होत नाही, प्रेम हे वागण्यातून सिद्ध होतं, आपल्या क्रियेतून, आपल्या व्यवहारातून प्रेम सिद्ध होतं, बोलून होत नाही. एखादी बायको नवऱ्याला म्हणते, अहो माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. 3 वेळाला म्हणते, अहो माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. मग एक काम करा, घरामध्ये जा, गॅस सुरू करा, एक पातेलं घ्या, त्यात 2 कप पाणी टाका, 1 कप दूध टाका, कारण माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. त्यात 2 चम्मच चहा पावडर टाका, पत्ती टाका, 2-4 चम्मच साखर टाका, जरा चहा चांगला उकळू द्या, माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. चहा चांगला उकळला की पुन्हा 2 कप घ्या आणि 2 कपात चहा गाळा, 1 कप तुम्ही घ्या आणि 1 कप मला आणून द्या, कारण माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. चहा पिल्यावर पुन्हा ते पातेलं, चहाचे कप, गाळणी सगळं काही तुम्ही व्यवस्थित धुहा आणि जशाला तसं जाग्यावर नेऊन ठेवा, कारण माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. नवरा म्हणतो, तुझं प्रेम टाक चुलीमध्ये, कारण मला कामाला लावते आणि वरून प्रेम आहे म्हणते. कारण प्रेम हे नुसतं बोलण्यातून सिद्ध होत नाही ना, नुसतंच माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हटल्यानं सिद्ध होतं का? तर त्या माणसासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ना, तेव्हा हे कळतं. तसं आपल्या व्यवहारामध्ये प्रेम दिसलं पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये दिसलं पाहिजे, तर मग त्या घरामध्ये अन्नभक्षण करावं. त्यांच्या मनामध्ये जर आपल्याविषयी आदर असेल, आपल्याविषयी प्रेम असेल, तर त्या ठिकाणी खावं. आता या दुर्योधनाचं देवावर अजिबात प्रेम नाही, देवाविषयी आदर सुद्धा नाही, आणि तो देवाला मानतही नाही. म्हणून देव म्हणतात, मला काही तुझ्या घरचं अन्न खायचं नाही. आणि मला विदुर काकांनी आधीच त्यांच्या घरी भोजनाचं आमंत्रण दिले म्हणतात परमात्मा. खरं तर विदुर काकांची फार इच्छा होती देवानं माझ्या घरी जेवायला यावं म्हणून, पण म्हणायची हिंमत होईना, कारण परिस्थितीनं गरीब होते. आधी विदुर काका कौरवांच्या महालात राहायचे, दाशीपुत्र असल्यामुळे त्यांना फार हिणवलं जायचं, तरी त्या ठिकाणी राहत होते. पण ज्यावेळी कौरव अधर्माने वागायला लागले, त्यावेळी विदुर काकाने धृतराष्ट्राला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की दादा, अरे तुझ्या मुलांना काहीतरी समजावून सांग, अधर्माच्या रस्त्यावर जात आहेत, त्यांना धर्माप्रमाणे वागायला सांगा. पांडवांसोबत फार अन्याय करत आहेत, पांडव त्यांचे भाऊ आहेत, पांडवांसोबत प्रेमाने राहायला सांग, जरा चांगले संस्कार दे. हे सांगताना दुर्योधनानं ऐकलं आणि दुर्योधनाने एवढी फजिती केली विदुर काकांची की, काका अहो तुम्ही आमचंच अन्न खाता आणि आमचीच निंदा करता, तुम्हाला लाज वाटत नाही का? आमच्या घरी राहता, आमचं अन्न खाता
आणि त्या पांडवांचे गोडवे गाता, पांडवांचे गीत गाता, पांडवांची बाजू घेता. एवढा त्यांच्याविषयी जर तुम्हाला कळवळा असेल तर आमचं घर सोडून त्यांच्याकडे जाऊन राहा. खूप अपमान केला. तेव्हापासून विदुर काका कौरवांचा महाल सोडून त्या नगराच्या बाहेर, हस्तिनापूरच्या बाहेर एका रानामध्ये झोपडी करून राहत होते आणि शेतामध्ये कष्ट करून कष्टाने पिकवलेलं अन्न खात होते, पण कौरवांचं अन्न खात नव्हते. त्यांना वाटलं की माझ्या या झोपडीमध्ये परमात्मा कसा येईल आणि माझ्या झोपडीमध्ये देवाची सेवा करण्यायोग्य काहीही सामग्री नाही, म्हणून लाजून त्यांनी देवाला आमंत्रण दिलं नव्हतं. पण देवाने त्या ठिकाणी मनाने सांगितलं, कारण देव भक्ताच्या अंतकरणातला भाव जाणत असतो. देव आधीच म्हणतात दुर्योधनाला, मला विदुर काकांनी त्यांच्या घरी आमंत्रण केलेलं आहे, आधीच आमंत्रण दिलेलं आहे, तर मी काय तुझ्या महालामध्ये जेवण करणार नाही. जसं विदुर काकांनी ऐकलं एवढा आनंद झाला आणि घाबरले की आता देव घरी येणार आणि घरामध्ये तर खायला काहीच नाही. म्हणून विदुर काका धावत बाजारामध्ये गेले आहेत देवाला काहीतरी खायला आणावं, आणि तोवर परमात्मा इकडे विदुरांच्या झोपडीकडे निघाले आहेत. आणि विदुराच्या झोपडीच्या बाहेर जाऊन त्यांनी झोपडीचा दरवाजा वाजवला. विदुराची पत्नी विदुराणी जी स्नान करत होती, भगवंताने दरवाजा वाजवला तर ओल्या वस्त्रानेच तशीच बाहेर आली, दरवाजा काढला. देवाने हाक मारली की मी श्रीकृष्ण आलेलो आहे. श्रीकृष्णाचं नाव ऐकल्याबरोबर भान हरपून गेली, अंगावर ओले वस्त्र आहेत, तशीच बाहेर आलेली आहे. झोपडीचं दार काढले आणि जसं देवाचं रूप पाहिलं, देवाकडे पाहिलं, एवढा आनंद झालेला आहे. कारण आनंद तर होणारच ना, कारण त्यांच्या घरी कोणी साधारण पाहुणा आलेला नाही, जगाचा मालक पाहुणा बनून आलेला आहे. फार सुंदर वर्णन आलं एका भजनात. काळी